परत एकदा आपण सर्व छोट्या परिवारातले लोक आहोत. काम धंदा करा, तुमचा घरदार सांभाळा आणि त्यातून थोडा वेळ का खेळायची पण व्यवस्था करा. आठवड्यात एकदा खेळा, सुट्टीच्या दिवशी खेळा, पण बाकीच्या दिवशी कामकाज करून आपला घरदार सांभाळायचा. बरोबर आहे ना बाबा? हां, नंतर सर्व हे सर्व कर. आणि हे सर्व करत असताना कधी भारतीय जनता पक्षाला आवश्यकता पडली, गोपाल शेट्टीला आवश्यकता पडली, आमदारांना आवश्यकता पडली, सुनील राणेंना आवश्यकता पडली, नगरसेवकांना आवश्यकता पडली, तर त्यांच्या मागे उभं राहण्याचं पण काम आपण लोकांनी करा, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. एक खासदार म्हणून माझ्या कार्यकाळाचं 2 वर्ष परमेश्वराने मला आता गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली आहे. परत आपलं सरकार आलेलं आहे, मोठे इथे आले म्हणजे प्रमोद महाजनचा आता होणार. प्रमोद महाजनचा ग्राउंड आता होणार. हां, माझा प्रमोद महाजनचा ग्राउंड होणार. मी एकनाथ शिंदे साहेबांना, बाळासाहेबांचं ते उद्घाटन करायला आणणार. हे लोकांनी मला नामकरणपासून रोखलं, पण परमेश्वराची इच्छा, परमेश्वराने सांगितलं गोपाल शेट्टी तू कशाला ओपनिंग करतो, तुला मी मुख्यमंत्री देतो. मुख्यमंत्री पण येतील, उपमुख्यमंत्री पण येतील आणि बाळासाहेब क्रीडांगण डेव्हलप करण्यासाठी पैसे पण देतील. परमेश्वराने सांगितलं बाळासाहेबांसाठी देतील. परमेश्वर मला म्हणतो गोपाल शेट्टी मी तुझ्या पाठीशी आहे, तू भिवू नकोस. परमेश्वर म्हणतात पांडे जी कि मैं तुम्हारे पीछे हूं, तुम डरो मत. करना चाहिए थे कि नहीं करना चाहिए? हाँ, मैंने मेरे पिताजी का नाम दिया कोई ग्राउंड को? हाँ, कितने लोगों ने मेरे को रिक्वेस्ट किया कि महिला आधार तुमने पैसा लगाकर बनाया, तुम्हारा माँ का नाम दो. मला बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. मेरा माँ का नाम देने को बोला, मला बिल्कुल नहीं देने का. मैंने मेरा माँ का नाम दिया नहीं, मेरे बाप का नाम नहीं दिया, लेकिन प्रमोद महाजन पार्टी के मेरे बाप है. प्रवीण भाई, प्रमोद महाजन पार्टी के मेरे बाप है. बाला साहेब ठाकरे ये मेरे लिए हिंदुत्व के विचारक है. अटल बिहारी वाजपेयी जी ये मेरे लिए भारतीय संस्कृति के प्रतीक है. इसलिए मैंने इन सारे लोगों का नाम दिया, लेकिन इन सारे लोगों के काम में विघ्न आया. मेरे पीछे कोई नगर सेवक खड़ा नहीं रहा, मेरे पीछे कोई पार्टी का पदाधिकारी खड़ा ही नहीं रहा, मेरे पीछे कोई आमदार खड़े नहीं रहे. और ये वास्तविकता है. लेकिन भगवान जो भी करते हैं बाबा सिंह वो सही करते हैं. करते हैं कि नहीं करते हैं? करते हैं. अगर बाबा सिंह मेरे पीछे का आवाज उठा के खड़े रहते थे तो बाबा सिंह आज नेता हो जाता था. दिलीप पंडित मेरे साथ में अगर आवाज उठाकर खड़े रहते थे, ये लोग मेरे सपोर्ट में नहीं, ऐसा नहीं है. लेकिन भाई तुम्हारी पहचान बताओ ना. हाँ, आज ये मयूर रेलवे का काम करता है तो उसका एक पहचान हो गया ना. देखा ना तुमने, पालघर के लोग उसको पहचानते हैं. काम करता है जब होता है ना, आंग पे लेकर काम करता है ना. वो गोपाल शेट्टी से भी लड़ता है, कभी कभी लड़ता है तो मैं स्वीकारता हूँ उसकी लड़ाई. जनता के लिए लड़ता है, खड़ा हो जाता है किधर भी आकर. हाँ, खड़ा हो जाता है. इसलिए मैं बार बार तुम लोग को कहता हूँ, तुमको लीडर बनने के लिए तुमको अंगावर घ्यायला लागेल. मराठी में जिसको कहते हैं, मराठी में जिसको कहते हैं अंगावर घ्यायला लागेल, तब तुम लीडर बनोगे. बाकी सारे नेता लोग दूसरे लीडर ना बने इसका व्यवस्था करते हैं. मैं तुमको बोलता हूँ तुम लीडर बनो, क्योंकि मैं जब बोलता हूँ कि भगवान मेरे पीछे है तो मेरा दिलीप पंडित कुछ बिगाड़ नहीं सकता है, मेरा बाबा सिंह कुछ नहीं बिगाड़ सकता है, क्योंकि भगवान मेरे पीछे है. बाबा तुम भगवान से बड़े हो क्या? नहीं भाई तो बोल दो ना, मैं डिक्लेयर करता हूँ. तो भगवान जब मेरे पीछे है तो तुम मेरा कुछ नहीं बिगाड़ सकते हो. ये तो मैंने गार्ड बांध लिया है, ये मैंने गार्ड बांध लिया है. और जब मैं गार्ड बांधता हूं तो मैं मेरे जीवन में मेरे से कोई गलती ना हो इसका भी हमेशा ध्यान रखता हूं. मेरे से किसी के ऊपर अन्याय ना हो इसका भी मैं ध्यान रखता हूं हमेशा. तो कार्यकर्ताओं से निवेदन है, मौका है आप लोगों को. बोरीवली में इतने सारे ग्राउंड हमने बचा के रखे हैं, इतनी सारी व्यवस्था हमने बनाई है, तो उसका हम लोगों ने लाभ लेना चाहिए. उसका हमने लाभ लेना चाहिए. क्या बाबा सिंह को मालूम नहीं? मुकेश ने गरीब आदमी को 1500 फुट का उसका जगह दे दिया, दे दो बनाओ. वो धंधा करने वाला था, वो तुम्हारे लोगों ने तुड़वाया. तुमको मालूम नहीं पड़ा इतना दिन से? अगर तुमको नहीं मालूम पड़ा तुम महामंत्री नहीं हो. दिलीप पंडित को नहीं मालूम पड़ा तो दिलीप पंडित महामंत्री नहीं है. अपने साथ में काम करने वाले का एक स्ट्रक्चर तुड़वा दिया. अगर उसका तुम लोग को नहीं मालूम पड़ता है तो तुम लोग फिर इस पद का अपमान करते हो. तुम लोग इस पद का बाबा अपमान करते हो कि नहीं?
क्यों बाबा सिंह के मुंह से आवाज निकलता नहीं पंडित जी? अरे ऐसा कैसा तुड़वा दिया? लेकिन भगवान जो करते हैं वो अच्छे के लिए करते हैं। मुकेश ने तो दे दिया था किसी को, अब मैंने उसको परमिशन लेके दिया। अब उसका उद्घाटन का जिस दिन बन के आएगा ना, तुम मुंह में उंगली डालोगे। भगवान जो भी करता है वो अच्छे के लिए करता है, भगवान जो भी करता है वो सही करता है। हाँ, हम कुर्ला में जाके किरण टाकले का झोपड़ा बनवा के दिया, किरण टाकले का उधर जाके बनवा दिया। मेरे बोरीवली के 5 नगर सेवक क्या काम के, जो रोज काम करने वाले का घर टूटा, ये लोग खड़े नहीं हुए उसके पीछे। मैं नाम लेके बोलूंगा, प्रवीण भाई तुम बोलो, क्यों नहीं तुम खड़े हो गए? बिना दोषी क्यों नहीं खड़ी हो गई? अंजलि खड़ीकर क्यों नहीं खड़ी हो गई? विद्यार्थी सिंह क्यों नहीं खड़े हुए? हाँ, अपने साथ में पैसा लगाकर काम करने वाला एक काम कर देगा, जिसके पीछे समाज है। कोली समाज का नेता तुम्हारे पास कौन है? उसका म्यूनसिपालिटी ने थोड़ा, तुम खड़े नहीं हुए। पंडित जी क्या करना चाहिए? मैंने बोलना चाहिए कि चुप रहना चाहिए? बोलना चाहिए ना, और जोर से बोलना चाहिए, जहां मौका मिले उधर बोलना चाहिए। तुम बोल दो, मैं बोलूंगा पांडे जी ने बोला मेरे को बोलने के लिए। हाँ? मैं बोलूंगा पांडे जी ने बोला है करे। क्या तुम लोग करते हो? देखो मुरेशकर 40 साल से पार्टी में काम करते हैं, 30 साल से पार्टी में काम करते हैं, अपने ही व्यवस्था के लोग डेवलपमेंट के लेते हैं, उनका भाड़ा नहीं दे रहे। क्या करते हो तुम? शिफ्ट कर दिया, भाड़ा नहीं दे रहे उसका। काय के लिए? पार्टी चलाने का, लोगों को न्याय देने के लिए, क्या अन्याय करने के लिए? फिर मेरे को बोलते हैं तुम पब्लिक में मत बोलो। बाबा ये मैं किसको, मेरे औरत को सुनाओ घर पे? जो करते हैं उसको ही सुनाना पड़ेगा ना, जो गलत करते हैं उनको ही सुनाना पड़ेगा ना। तो फिर ये वास्तविकता है। इसलिए कम से कम आज के बाद भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने तय करो कि जब तक हम लोग पद पे है, हम लोग काम करते हैं, हम किसी के ऊपर अन्याय नहीं होने देंगे, हम किसी के ऊपर अन्याय नहीं होने देंगे। मैं चुप रहा, मैं बहुत चुप रहा, मैं कितना चुप रहा तुम लोग को मालूम है। लेकिन तुम लोग अटल बिहारी वाजपेयी जी के बारे में भी एक भी आदमी उतरा नहीं रास्ते पे, मेरे को उसका बहुत दुख है। और ये मैंने पंडित तय कर लिया कि तुम लोग अटल जी के लिए उतरे नहीं, तो तुम मेरे बारे में बाद में क्या उतरने वाले हैं? तुम लोग कुछ नहीं उतरेंगे। मेरे लड़के को प्रॉब्लम आएगा तो तुम लोग खड़े नहीं होने वाले हैं, ये मैंने तय कर लिया है। इसलिए भगवान से हमने बोल दिया है, भाई जो भी व्यवस्था करना है मुझे ही करना है, ये मेरे बाद में मेरे लिए कुछ नहीं करेंगे। बाबा तय कर दिया मैंने, तुम लोग कुछ नहीं करोगे। अटल जी के बारे में तुम्हारा खून नहीं गर्म हुआ कभी भी, तो तुम लोग इससे ज्यादा क्या करोगे? जो आदमी ने अपना पूरा जीवन दे दिया है भारत में, नहीं तो पूरा दुनिया में जिसने अपना नाम किया है। हाँ, यूएनए में जाकर अटल जी ने हिंदी में भाषण किया, उसका इतना चर्चा हो गया। और मैं अटल जी के लाइन को लेकर बोरेली में भाषण करता हूँ हिंदी में, मेरे ऊपर टीका होती है और तुम लोग कुछ नहीं करते हो। मेरे ऊपर जाहिर में टीका होती है और तुम लोग कुछ नहीं करते हो। फिर मैं तुमको टॉलरेट करूं पंडित? हाँ, तुम्हारा पुरुषार्थ कब बताओगे? ए भाई 4 लोग जाके बोले, ऐसा कैसा तुमने बोल दिया? ये बोलो करके 4 बोला मैंने, बार बोला तुम लोग को, लेकिन तुम लोग उसका कुछ व्यवस्था नहीं करते हो, उसका व्यवस्था नहीं करते हो। अपना विचारधारा, यानी विचारधारा एकनाथ शिंदे जी ने क्या किया? हम बाड़ा साहब ठाकरे जी के नाम पर पैदा हुए और खड़े हो गए और सब खड़ा किया। उनका नाम अगर मिटता हो तो हम कुछ भी करने के लिए तैयार है। वैसे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने अटल बिहारी वाजपेयी जी के नाम के लिए जो करना चाहिए वो करना चाहिए, कुछ नहीं किया आप लोगों ने। लेकिन इसके बाद तो भी करो। ये कार्यक्रम मैं हमेशा बोलता हूँ, कार्यक्रम आयोजन होता है मुझे मेरे मन की भावना व्यक्त करने के लिए, ये बच्चों को खेलने के लिए नहीं, वो तो एक पार्ट है उसका। ये मुझे आप लोगों ने प्लेटफॉर्म खड़ा करके दिया ये करने के लिए। और जो कुछ भी मैंने कहा है इसको अगर आप लोग अंगीकार करोगे तो मेरा जो भला होने का तो होएगा, लेकिन साहब तुम्हारी एक पहचान हो जाएगी मार्केट में, तुम्हारी एक मार्केट में पहचान हो जाएगी कि ये पंडित ये लड़ता है, ये बाबा सिंह लड़ता है, ये लड़ता है। मैं मेरी भावना कैसे व्यक्त करूं? मैं झोपड़पट्टी का ये उल्लेख करता है गणेश, झोपड़पट्टी के लिए लड़ते हैं, ये बैठे हैं अभी इधर 3-4 लोग। मैंने खाली म्यूनसिपालिटी में से पहले माले का परवानगी नहीं मिलेगा, वो नहीं देने, वो लाव करके बोला, 6 महीने से ला के नहीं रहे, और ये लोग को टिकट चाहिए और चुनाव लड़ने का है। म्यूनसिपालिटी में मैं खुद गया, वार्ड ऑफिसर को मैंने खुद बोला ये नियम में नहीं, आप लोग पहले माले का परमिशन नहीं देते हो, हमको खाली रिफ्यूजल लेटर दे दो। उसने बोला साहब दे देता हूँ आज ही। ये लोग नहीं गए, ये लोग नहीं गए, आज तक नहीं गए। गणेश तुमको भी मालूम है, तुम क्यों नहीं किया? हाँ हाँ, कभी देता हूँ, पूछा नहीं उसने।
उसको आधा घंटे में लेट दिया, हाँ? कंतारिया नहीं दिया, हाँ? वही कंतारिया नहीं दिया। तो ये सब करो। मैं तो खाली तुम लोग को मार्गदर्शन इसलिए करता हूँ, बाबा कोई नेता तुम्हारा भला नहीं करेगा, तुम गरीबों का काम करो, भगवान प्रसन्न हो जाएंगे। भगवान यानी कौन? वो गरीब आदमी, उसका आत्मा प्रसन्न होता है, वो भगवान पर मैसेज, भगवान तुम्हारा भला करेगा। बाकी यह धरती पे कोई किसी को मदद करने के लिए पैदा नहीं हुआ है। तुम लोगों का काम करो, उससे तुम बड़े हो जाओगे। हाँ, ये करो आने वाले दिनों में, और स्पोर्ट्स को आगे बढ़ाओ। स्पोर्ट्स में बहुत बड़ी ताकत है। मैं खुलकर बोल दूंगा, मैं बोल दिया है म्यूनसिपालिटी को, ये देसाई का ले लो। गणेश, मैं बोल दिया लेटर को, ले लो देसाई का ग्राउंड। क्यों ग्राउंड लेने का? तुम बच्चे लोग को लेकर, उसने जो बाउंड्री मारा ना पंडित, हो बॉल बॉल, वो बोलता है मेरे को इधर नेट लगाने दो, बॉल नहीं आने हम चाहिए। ये लोग उसको नहीं लगाने देते हैं, ये लोग उसको लगाने नहीं देते हैं। तुमको मैंने व्यायामशाला बना कर दिया, तुमने बंद कर दिया, या ना? अब कोई कर रहा है, हाँ, आजू बाजू में बिल्डिंग के लोग वोट देते हैं, उनको एक सुविधा हो रहा है, उसको तुमने मदद करने का, उसका देखकर तुम और एक बोलने का, साहब अभी एक हमको बना कर दे दो, तुमने ये दे दिया। तुमने केरकर का चला गया, वहां पर अभी शिवसेना का नगर सेवक ने ले लिया। ये सब चीज का बाबा कौन देगा हिसाब? तुम लोग दोगे? ये नगर सेवक देंगे? कौन देंगे? हाँ, कौन देंगे? तुम्हारा तो तुम अकाउंट क्यों नहीं पूछते हो इस नगर सेवकों से? तुम्हारा काम क्या है तो मेरे को बताओ। मेरे को पार्टी ने टिकट दिया, लोगों ने वोट दिया है, तो मेरे को समझ में आता है, मैं सुबह रोज सुबह 9 बजे से काम करना चालू करने का, रात को जितना होगा उतना काम पूरा करने का और घर पे जाने का, ये मेरे को मालूम पड़ा है। तो तुम लोग का काम क्या है ये तो मुझे बताओ। या तो तुमको किसी ने ये अथॉरिटी दिया है चाबुक लेकर गोपाल सेठी के पीछे खड़े रहने का, तो वो तो बोलो, बताओ, वो भी करो। अगर किसी ने बोला है तो वो भी करो। तो टूक में बच्चे लोगों को मैं बताता हूँ, अपने देश में बहुत क्षमता है, व्यवस्था भी बहुत है, लेकिन ये नेता लोग काम नहीं करते हैं, इसलिए आप लोगों की परेशानी है। हाँ, इसलिए नेताओं से जितना हो सकेगा उतना काम आप लोग करवा लो। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय। सांसद खेल महाकुंभ में हम सर फिर एक बार सभी युवा सांसद गोपाल शेट्टी जी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं। और सांसद साहब को अनुरोध करते हैं कि उपस्थित जो केंद्र महाराष्ट्र के कार्यकारिणी के सदस्य श्रीकांत पांडे जी हमारे बीच में उपस्थित है। मैं सांसद साहब से अनुरोध करूंगा कि सांसद खेल महाकुंभ का में श्रीकांत पांडे जी का हम यहाँ पर यथोचित सम्मान करेंगे। उसके बाद पोईसर जिमखाना के वाइस प्रेसिडेंट करुणाकर शेट्टी जी जो खेल को हमेशा बढ़ाते रहते हैं, ऐसे करुणाकर शेट्टी जी को यहाँ पर हम एक स्मृति चिन्ह देकर उनका सम्मान कर रहे हैं। मुकेश भंडारी जी आगरी कोळी समाजाचं क्रिकेट साठी आणि मास्टर्स क्रिकेट साठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम करतात, असे लोणावळ्यापासून बाबा सिंग जी, आमचे ज्येष्ठ ब्रह्मदेव तिवारी जी, इतना भाषण सुनने के बाद में भी
बहुत बहुत धन्यवाद। और ये खेल पूरे दिन तक चलने वाला है। रबर बॉल का ये पहली बार ये क्रिकेट का आयोजन इस ग्राउंड पर हुआ है। शाह जी, अब इसी तरह से जोरदार युवाओं को लेकर आगे बढ़ते रहिए। बहुत बहुत तुमच्या नावाची आहे बाबा, तुम्ही घेऊन जायचे असं सोडून. धन्यवाद। हेलो, बहुत बहुत धन्यवाद। और सभी नगर सेवक पदाधिकारियों से भी अनुरोध है कि आपने रुकना है। इस सामना का, इस मैच का हमने आनंद लेकर फिर यहाँ से निकलना है। हम सबके प्रेरणा स्थान, मार्गदर्शक, हम लोग जिनके जिनका जिनका स्मृति सामने रखकर काम करते रहते हैं, जैसे हमारे खासदार गोपाल शेट्टी जी के जो प्रेरणादायी शब्द है, जो स्फुरन देने वाले शब्द है, वो हम सबने सुने। मैं हमेशा से ऐसे कोई भी आयोजन के पहले उनका चेहरा सामने आता है तो मुझ में एक हिम्मत आ जाती है। और जो थोड़े से असंभव लगते हैं ऐसे काम, हमारे सिद्धेश्वर बॉयज भी हमारे खासदार साहब से प्रेरणा लेकर, युवक मंडल पोईसर जिमखाना, हेलो चाचा, जाना नहीं है।
हॅलो राजू कुळेजी, तुमची धुवारदार कॉमेंट्री सुरू होऊ दे. आणि पहिल्यांदा होत असलेला रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटचं या ठिकाणी आपण समालोचन करावं. जनमित्र फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. नॉर्थ स्टार चषक 2022 आणि या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहत आहोत. अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर इलेव्हन विरुद्ध AR स्पोर्ट्स शिवम 11. टॉस जिंकला होता AR स्पोर्ट्स शिवम 11 या संघाने आणि पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा निघाल्यानंतर एक चांगली सुरुवात. धावसंख्या आपण पाहत आहोत 66 आणि षटक क्रमांक सुरू आहे 5वा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सचिन कनोजिया कमला विहार स्पोर्ट्स क्लब इन कडून गोलंदाजी करतोय. एकमेव खेळाडू बाद झाला ज्याने पहिल्या चेंडूवर पॉइंटला या संपूर्ण रेनी सीझन मधला जर पाहिला तर एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला प्रेक्षकांना. पॉइंटच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला सौरभ सिंग उर्फ चिचा. ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म. आता मात्र अंगावरती प्रहार करतोय. थोडासा लेट झाला बॅट्समन ऋतुराज आणि त्या दरम्यान 2 आता शेवटच्या चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 66. प्रथम फलंदाजी करताना संघ अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 या नावाने हा संघ आपण पाहत आहोत. रोहित नार्वेकर या खेळाडूचा झंझावत. टेनिस क्रिकेट विश्वाचा लिटिल चॅम्पियन म्हणून ज्याला पाहिलं जातं तोच खेळाडू पुन्हा एकदा आपली चमक आपल्या निश्चितच कांदिवली या परिसरामध्ये देत असताना स्लोअर वन होता. थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. या चेंडूला खेळून कडले वाईडिश या ठिकाणी लॉंगॉनला 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 67. 67. लॉस्ट ऑफ 1 विकेट. द लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील गोलंदाजी करते सचिन कनोजिया. स्ट्राईकला रोहित नार्वेकर. आपल्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर रोहित नार्वेकर खेळतोय 8 बॉल 18 या धावसंख्येवर. बघूया जी सुरुवात सौरभने केली होती त्याचा शेवट नगरसेविका सगळ्यांना विनंती आहे. नाही षटकाराने होतं की बघूया. सचिन लेफ्ट मयूरभाई. विकेट आणि या चेंडूला पाठवतोय मात्र एलिव्हेशन आहे. डिस्टन्स क्लिअर करतो का बघूया आणि पंचांचा इशारा येते 2 धावा. धावसंख्या 69. तर जिंकण्यासाठी आता 30 चेंडूमध्ये 70 धावांचं लक्ष AR स्पोर्ट्स शिवम 11 या संघासमोर असेल. आपण जर पाहिलं तर दर्शन सिंग याला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे या मॅचमध्ये. वसीम आहे, दर्शन आहे, स्वतः रियाजला इनिशिएटिव्ह घ्यावे लागणार. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे शैलू आहे या संघामध्ये. त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. रेनी सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये देखील आपण कित्येक वेळा पाहिलंय की ज्या वेळेस 30 चेंडूमध्ये 50, 60, 70 अशा प्रकारचं जर ग्राउंड असेल तर निश्चितपणे त्या होऊ देखील शकतात आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. मात्र तुर्तास तरी पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालेला. पहिली मॅच आपण पाहत आहोत. AR स्पोर्ट्स शिवम 11 विरुद्ध सुरू असलेला सामना. अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11. टॉस जिंकला होता AR स्पोर्ट्स शिवम 11 या संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं होतं फलंदाजीला. सलामीची जोडी मैदानात आपण पाहिली ज्यावेळेस रोहित आणि सौरभ सिंग आले होते आणि त्यांनी चांगली सुरुवात दिली होती. पहिल्या 2 चेंडूवर 2 सलग षटकार. यानंतर पुढील 2 संघांना विनंती करेन मी. TWJ डॉमिनेटर गुहागर आणि पाटील 11 दहिसर बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. ही विनंती राहील. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. नॉर्थ स्टार चषक 2022. पाटील 11 दहिसर बॉईज आणि TWJ डॉमिनेटर गुहागर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कृपया स्टेजच्या जवळ यायचं. धन्यवाद प्रियांका मोरे मॅडम, आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला देखील हार्दिक आभार. नुकतंच आपण पहिला अंजली खेडकर मॅडम आपला देखील हार्दिक आभार. धन्यवाद. श्रीकांतजी पांडे साहेब आपला देखील हार्दिक आभार.
जो मंच पर उपस्थित महानुभाव जिनकी उपस्थिति हमने आज देखी यहाँ पर इस रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट के लिए, उत्तर मुंबई के सांसद आदरणीय खासदार गोपाल शेट्टी साहब, जिनका यहाँ पर हमने मनोगत सुना और जिस तरह से उन्होंने कहा कि किस तरह से हमें इस खेल को केवल आगे लेकर नहीं जाना है, लेकिन और भी बहुत सारी चीज़ें यहाँ पर हमें करनी है। जिस तरह से हर साल ये रेनी क्रिकेट की ये टूर्नामेंट अब होने जा रही है, जिस तरह से हम स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी देखते हैं, उस तरह से सुप्रीमो जो टेनिस क्रिकेट की टूर्नामेंट है, उस तरह से अब रबर बॉल क्रिकेट की ये भी एक टूर्नामेंट हर साल होने वाली है, खासदार चषक। मी विनंती करते दोन्ही संघांना, TWJ डॉमिनेटर गुहागर आणि संघ पाटील 11 दैसर बॉईज, आपल्याला शेवटची 5 मिनिटं आहेत। दोन्ही संघांनी त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉससाठी स्टेज जवळ यायचं आहे आणि विनंती करेन टीम चे जे कॅप्टन आहेत अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11, आपण देखील त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 या संघाने एकूण धावा केल्यात 69 धावांचं लक्ष्य आहे AR स्पोर्ट्स या संघासमोर। हॅलो मुकेश भाई, या ना, निघालात का मुकेश भाई? हरकत नाही. पाटील 11 TWJ डॉमिनेटर गुहागर हा संघ या ठिकाणी आलेला आहे। गुहागरच्या संघाला आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील यावर्षी खेळताना पाहिले। MSBच्या मैदानावर देखील लाख मोलाची स्पर्धा ते खेळले, चारकोपच्या मैदानावर देखील त्यांना खेळताना आपण पाहिलं होतं आणि तोच संघ सुप्रीमोमध्ये देखील आपण गुहागरच्या संघाला पाहिलं। रत्नागिरीमधील गुहागर हा तालुका, त्यातील हे सर्व खेळाडू मुंबई या परिसरामध्ये राहतात आणि नेहमीच टेनिस क्रिकेट जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं क्रिकेट पाहिलं जातं आणि त्यांचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत। प्लेइंग 11 लिस्ट दोन्ही संघांनी द्यायची आहे। पाटील 11 दैसर बॉईज आणि TWJ डॉमिनेटर गुहागर हा संघ या ठिकाणी आलेला आहे। तर गुहागरच्या संघाला विनंती राहील प्लेइंग 11 लिस्ट आणि पाटील 11 आपण अजूनही इथे उपस्थित नाही याची नोंद घ्या। बघा वारंवार आपणास पुकार देतोय पाटील 11 दैसर बॉईज कर्णधार, आपण टॉससाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय। जनमित्र फाउंडेशन मोफत व्यवस्था चहाची आणि पाण्याची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। थोड्या वेळात नाश्ता देखील या ठिकाणी येईल, त्यामुळे जनमित्र फाउंडेशनचं जे काउंटर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही चहा पाणी त्याचप्रमाणे तुमच्या नाश्त्याची व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे। मिस्टर पालेकर कुरारचे आमचे मित्र, कुरार विलेज प्रीमियर लीगमध्ये आपण यांना पाहिलं, लेफ्ट आर्म गोलंदाजी करणारे मिस्टर पालेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपलं देखील हार्दिक स्वागत। डावखुरे गोलंदाज अनुभवी आहेत। कुरार विलेज प्रीमियर लीग यावर्षी ज्यावेळेस आम्ही कव्हर केली त्यावेळेस निश्चित यांचं योगदान आपण पाहिलं होतं। एक जुने असे खेळाडू आहेत डावखुरे गोलंदाज आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर तुमचं देखील हार्दिक स्वागत। त्यांनी मालाडच्या वेगवेगळ्या संघांसाठी आपलं योगदान दिलं। गोल्डन स्टार असेल, श्री नार्वेकर सर यांच्या माध्यमातून। पाटील 11 दैसर बॉईज आम्ही वारंवार आपणास पुकार देतो याची नोंद घ्या। या मॅचला आपण सुरुवात करतो। पहिली ओपनिंग सलामीची जोडी शैलू मॅन फ्रॉम पोईसर याच परिसरातील आहे। तर त्याच्या विरुद्ध निश्चितच संघ ज्या प्रकारे आहे एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल। दर्शन सिंग उर्फ घोडा एक हार्ड हिटर, स्ट्राईकला दर्शन सिंग असेल की शैलेश हे मात्र पाहणं गरजेचं राहील। अजय स्पोर्ट्स तो त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आपला जर राखीव खेळाडू या ठिकाणी आला नाही तर 5 रनची पेनल्टी राहील याची नोंद घ्या दोन्ही संघांनी। अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 चा राखीव खेळाडू या ठिकाणी आहे। मी AR स्पोर्ट्स सिद्धेश्वर एक सिद्धेश्वरचे या ठिकाणी खेळाडू आहेत, मात्र AR स्पोर्ट्स शिवम 11 चा कर्णधार आपला एक राखीव खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जेणेकरून जी तुमचे गोलंदाज फलंदाज यांची नावं आम्हाला प्रॉपर देता येतील।
कारण संपूर्ण स्पर्धा ही tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबला लाईव्ह आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आम्ही नॉर्थ स्टार चषकच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपण सदिच्छा भेट दिलीत, उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पैसा जिमखाना, युवक मित्र मंडळ आणि जनमित्र फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत. 70 धावांचं लक्ष्य आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिला गोलंदाज आपल्याला सलमान पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज कमला विहार स्पोर्ट्स क्लब कडून. स्ट्राईकला दर्शन सिंग उर्फ घोडा, तर नॉन स्ट्राईकला आहे शैलेश, अजून एक टॅलेंटेड क्रिकेटर आहेत याच परिसरातील, मॅन फ्रॉम पोईसर, दादा पाटील 11 दैसर बॉईज. आम्ही विनंती करतोय, जर आपण आला नाहीत तर आपल्याला 1 षटक कमी करण्यात येईल याची नोंद घ्या. पाटील 11 दैसर बॉईज, TWJ डॉमिनेटर गुहागरा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत प्लेइंग 11 लिस्ट घेऊन. येस, हिअर वी गो. 70 धावांचं लक्ष्य. डीप मिड विकेट आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, आणि आता मात्र शॉर्ट मिड विकेट थोडंसं मागे जातोय, तो म्हणजे वाईडिश लॉंग ऑनला. काऊ कॉर्नरच्या दिशेने सौरभ सिंग आहे. प्रणय कोळी डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअरला गीतेश पंदेरे. वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहतोय ग्लेन वैती उर्फ कोळ्या. गोलंदाजी करणारी सलमान. TWJ गुहागर हा संघ, रत्नागिरीतील हा संघ निश्चितच मुंबईमध्ये देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना पाहिलंय आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा जास्त शॉट चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धावेने सुरुवात. टेनिस क्रिकेटमध्ये वेगळी ग्रेप आपण पाहतो. रबर बॉल मध्ये तुम्हाला ग्रीप वेगळ्या प्रकारे, थोडंसं पाऊस थांबलाय त्यामुळे निश्चित पिचिंग झाल्यानंतर तुमचा जो ग्रीप आहे बॉलची, ती तुम्हाला चेंडू वळवताना ज्या पद्धतीने फिंगर रोल केले जातात. MS02CV 1880 ही जर जी 4 व्हीलर गाडी आहे थोडी साईडला करा, कारण बाहेर वाहतुकीला अडथळा आहे. त्यामुळे 1880 ही जी गाडी आहे ती कृपया साईडला करायची आहे. आणि या ठिकाणी बाद होतोय. या मोसमामध्ये अप्रतिम अशी कामगिरी करणारा खेळाडू प्रणय कोळी याचा आपण थ्रो पाहिला. अतिशय चांगली चेंडू फेक आणि डायरेक्ट चेंडू फेकवर दर्शन सिंग उर्फ घोडा जो महत्वाचा खेळाडू होता या संघाचा. आणि या ठिकाणी हा टॉस केला जातोय महेश राऊत साहेबांच्या उपस्थितीत. पाटील 11 दैसर बॉईज संघाने टॉस जिंकले. बघूया काय स्वीकारलेलं आहे, प्रथम बॅटिंग की बॉलिंग. पाटील 11 आपण काय घेतलंय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिली गोलंदाजी TWJ गुहागर या संघाची असणार आहे. नवीन फलंदाज सुयोग. नवीन फलंदाज सुयोग. नॉन स्ट्राईकला शैलू. आखूड टप्प्याचा चेंडू खूप वरून जातोय, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो. एक अवांतर धाव आहे. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ स्टंप पिचिंग आहे. शैलू थोडंसं वेट अँड वॉच खेळतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात निश्चित घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारची बॅटिंग करतो शैलेश नेहमीच टेनिसमध्ये, रबर बॉल मध्ये तुम्हाला तुमचं टेम्परामेंट वेगळं दाखवावं लागतं, तुमचं फुटवर्क वेगळं दाखवावं लागतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागते. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडू होता, चांगला टायमिंग करतोय आणि या ठिकाणी रूम बनवून हा फटका येतोय. चौकारासाठी 4 धावा. खणखणीत दणदणीत नॉ स्टार चौकार, 4 धावा. पॉइंटला कव्हरला ज्या ठिकाणी प्रेक्षक उभे आहेत तुम्हाला विनंती करतो बाउंड्री लाईनच्या बाहेर जा. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. तुम्ही या स्पर्धेतील प्रमुख केंद्रबिंदू आहात, कारण प्रेक्षक येणं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहतोय.
आज देखील मुंबई उपनगरातील उत्तर मुंबईमधील ही लाख मोलाची स्पर्धा नॉर्थ स्टार चषक कोहिनूर डायमंड ऑफ नॉर्थ मुंबई आदरणीय सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खासदार चषक। आता मात्र उंच टोलवतोय चेंडू ते डीप कव्हरला, टायमिंग त्या ठिकाणी जे पाहायला मिळालं होतं त्या पद्धतीने ते मिळत नाहीये आणि पूर्णतः या ठिकाणी ज्या चेंडूला कव्हर बाउंड्रीच्या वरून खेळायचं, कारण या अगोदरचा चेंडू बघा थोडंसं रूम दिला होता आणि कव्हरला नाही तर पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमापार गेला होता, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा वरती लागला बॅटच्या आणि खेळाडू बाद होतोय। दुसरा गडी बाद, दुसरा धक्का बसतो या ठिकाणी संघ AR स्पोर्ट्स शिवम 11 या संघाला। यानंतर होणारा सामना पाटील 11 दैसर बॉईज विरुद्ध TWJ डॉमिनेटर गुहागर। गोल्डन ओव्हर असणार आहे। चौकारासाठी 251, सिक्सर साठी 501 आणि विकेट साठी 501। चौकारासाठी 251 आणि विकेट साठी 501, त्यामुळे तिसऱ्या ओव्हरमध्ये गोल्डन ओव्हर असणार आहे या मॅच साठी। ही सेकंड इनिंग मधली जी तिसरी ओव्हर आहे त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट घेतली तर 501, चौकार एखाद्या बॅट्समनने खेळला तर निश्चितच चौकारासाठी 251 आणि षटकार जर आला तर त्या बॅट्समनला 501 रुपये दिले जाणार आहेत। या मॅच मधील सेकंड इनिंग साठी तिसरी ओव्हर या ठिकाणी प्रेक्षकांकडून आपण पाहतोय डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांच्याकडनं ते बक्षीस आहे। आकुट टप्प्याचा चेंडू मिस करतोय। दिस काइंड ऑफ बॉल इज रिक्वायर्ड टू बिग वन, अशा चेंडूंची आवश्यकता असते मोठे फटके खेळण्यासाठी आणि हा चेंडू मिस होतोय, टायमिंग मिळत नाहीये आणि चेंडू डॉट। धाव संख्या 7, गडी बाद झाले 2। पहिलं षटक सलमान, राऊंड द विकेट येतोय। कमला विहार स्पोर्ट्स क्लब एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, स्ट्राईकला नवीन बॅट्समन प्रफुल्ल। तर मात्र टायमिंग चांगलं पाहायला मिळतोय, बघूया हा चेंडू, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। स्टँड अँड डिलिव्हर, ज्या प्रकारचं टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं, बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला पाठवले लॉंग ऑफ लॉंगनच्या मधून समोरच्या दिशेने। Delivery, what a shot played by batsman Praful on the non-striker end. आणि खूप चांगला टायमिंग, कारण या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला सेकंड लास्टच्या चेंडूवर शॉट ऑफ पूल करायला गेले होते, टायमिंग होऊ शकलं नाही। मात्र त्यानंतरचा चेंडू आपण समोरच्या दिशेला लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये जो गॅप होता त्या दिशेने आपण पाहिला, एक फ्लॅट षटकार। धाव संख्या 13। या इनिंग मधील तिसरी ओव्हर, ज्या तिसऱ्या ओव्हरमध्ये षटकारासाठी 501 रुपये, चौकारासाठी 251 आणि जर विकेट घेतली त्या ओव्हरमध्ये तर तुम्हाला 501 रुपये दिले जाणार आहेत। डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांच्याकडनं ते पारितोषिक आहे। नॉर्थ स्टार चषक, उत्तर मुंबईचा तारा सितारा, कोहिनूर डायमंड म्हणून आपण ज्यांना म्हणू शकतो असे आदरणीय सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर दरवर्षी ही स्पर्धा रेनी क्रिकेट पावसाळी स्पर्धेमधली अजून एक स्पर्धा आपण ऍड करू शकतो। ही अकुटप्प्याचा चेंडू प्रणयचा आणि या चेंडूवर सुयोग नागवेकरचा क्लास पाहायला मिळतोय। चेंडू सीमापार, उत्तुंग षटकार, बिग वन। विकेट प्रणय, पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू कमबॅक करतोय। या मोसमातील टेनिस क्रिकेट मधले 2 तारे सितारे आपण समोर पाहतोय। एका बाजूला गोलंदाजी करणारा प्रणय कोळी, यावर्षी अतिशय अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू, ज्याने
या वर्षीची वर्णीची नाईट टुर्नामेंट गाजवली आणि गाव टू गाव मध्ये बंदरपाखाडी विजयी ठरले. यामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये नायगावची स्पर्धा निश्चित अप्रतिम गाजवली. तर दुसऱ्या बाजूला मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक उगवता तारा यंग टॅलेंट म्हणून पाहायला मिळाला, तो म्हणजेच मॅन फ्रॉम गोरेगाव सुयोग नागवेकर याला पाहतोय. षटकारानंतर दोन बॅट्समनचं स्टान्स ओळखतो, फुटवर्क ओळखतो आणि त्यानंतर आपल्या लयमध्ये निश्चितच गोल. स्लोवर वन आपल्या जाळ्यामध्ये अडकवते का बघूया. थोडस दूर आहेत खेळाडू आणि सलमान त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत एक धाव. कॉल होऊ शकला असता, लक्ष नव्हतं तिकडे. प्रफुल्लने जर या ठिकाणी कॉल दिला असता इट विल बी सेकंड रन, बट अनफॉर्च्युनेट बोथ द बॅट्समन नॉट कम्फर्टेबल विथ सेकंड. एकच धाव त्यांना मिळाली आणि एका धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. एकूण धावसंख्या 20. प्रत्येक ओव्हरमध्ये 14 धावांची सरासरी. थोडस 2 ते 3 दिवस आपण पावसाची संततधार पाहत होतो, थोडीशी उसंत घेतलेली आहे. मात्र आज देखील आपल्याला हा ऊन आणि पावसाचा लपंडाव पाहायला मिळेलच, कारण काही दिवसानंतर आषाढ अमावस्या आणि त्यानंतर श्रावण महिना सुरू होईल. रेनी क्रिकेटची जर आपण रबर बॉलच्या स्पर्धा पाहिल्या तर काळा चौकीला देखील आज स्पर्धा सुरू आहेत. काळा चौकीला या अगोदर देखील एक स्पर्धा झाल्या, 2 विक्रोळीच्या स्पर्धा. त्यानंतर आपण एक एसपी ट्रॉफी निश्चितच पालघरला मोठी स्पर्धा होताना पाहिली. प्लॅस्टिकसाठी आलेल्या काही NGOज त्यांनी एक संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आली होती स्पर्धा, जी गेल्याच आठवड्यात गेल्या रविवारी वर्सोवा बीच या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर MHBच्या मैदानावर देखील मोठ्या स्पर्धा येणार आहेत पुढच्या महिन्यात. राऊंड द विकेट, आखूड टप्प्याचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय आणि हा येतो षटकार. प्रफुल्ल इज काइंड ऑफ अ बॅट्समन. या खेळाडूला उभं राहावं लागणार आहे, कारण रबर बॉल मध्ये अशा प्रकारे तुम्हाला बॅटिंग करावीच लागते, कारण थोडंसं बऱ्यापैकी बॅक ऑफ द लेंथ मिळाला आणि त्याला जर प्रॉपर टायमिंग केलं तर तुम्हाला षटकार निश्चितपणे मिळेल. याची नांदी, याची द्योतक आणि याची ग्वाही आपल्या बॅटच्या फटक्यांमधून देतोय तो म्हणजे फलंदाज प्रफुल्ल. डावखुरा फलंदाज आहे. एका बाजूला सुयोग, याच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी असताना तो देखील निश्चितपणे प्रफुल्लशी बोलतोय, ही मात्र एक चांगली गोष्ट पाहायला मिळते. यानंतर TWJ डॉमिनेटर गुहागर रत्नागिरीचा संघ विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल दैसर बॉईज पाटील 11 दैसर बॉईज या दोन संघांमध्ये, ज्या ठिकाणी पाटील 11 दैसर बॉईज या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो द नेक्स्ट मॅच विल बी TWJ डॉमिनेटर गुहागर. द टीम केम फ्रॉम रत्नागिरी. दे प्लेड बिग टुर्नामेंट्स इन दिस इयर इन टेनिस क्रिकेट. सुप्रीमो प्रमाणे जर आपण पाहिलं तर मुंबईतील लाख मुलाच्या स्पर्धा हा संघ देखील खेळतोय. पुढचा चेंडू प्रणय, मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. मॅचची एज घेऊन चेंडू होतोय फ्लाइंग स्लीपच्या दिशेने, कोणी नाही. मात्र त्या दरम्यान यष्टीरक्षक त्या ठिकाणी ऋतुराजला आपण पाहतोय. एक धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27. 14 धावांची सरासरी आवश्यक आहे. 13.50 धाव फलकावर सरासरी पाहायला मिळते आणि याच धाव गतीने जर हा संघ निश्चित पुढे गेला तर AR स्पोर्ट्स शिवम 11 हा संघ देखील कमबॅक करू शकतो. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावा निघाल्या होत्या अभिच्या, त्यानंतर राजने कमबॅक केलं होतं समोर रोहित असताना देखील आणि सौरभला माघारी परतवलं होतं आणि त्यानंतर खूप छान अशी बॅटिंग पाहायला मिळाली. शेवट गोड केला, मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणजे पुन्हा बॅटिंगला आलेल्या AR स्पोर्ट्सने देखील पहिल्या ओव्हरमध्ये 13 दिल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा एक बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा कुठल्या आहेत, यामध्ये 2 षटकार. सुयोग आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानावर. डावखुरा फलंदाज एका बाजूला आहे स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला सुयोग. पाटील 11 दैसर बॉईज आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन कर्णधार त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कप्तान पाटिल 11 दैसर बॉयज के कप्तान से निवेदन एवं गुजारिश करना चाहूंगा कि जल्द से जल्द आप अपनी प्लेइंग 11 की लिस्ट लेकर आए. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का इशारा, इट्स वाइड. So welcome wide for the batting side. They are chasing the target of 70. Is not a small target, but both the batsmen really capable batsmen to clear the fence in this ground, because now we are watching rubber ball cricket tournament. The atmosphere is electrifying here in this ground. गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद उल्टा ऑफ स्टंप के बाहर. फिर एक बार देख रहे हैं भावेश नायर ऑफिशियल्स. इट्स अनदर वाइड. सो एक्स्ट्रा एडिंग इन द स्कोर एंड स्कोर मूव्स टू 29. 29 रन बने हैं 70 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए. लॉस्ट ऑफ 2 विकेट, 2 विकेट के नुकसान पर
पहली विकेट जो बहुत ही अलग विकेट थी, जिस तरह से उस थ्रो के माध्यम से रन आउट हुए थे और पहली विकेट यहाँ पर अर्जित की थी जब अच्छा थ्रो प्रणय ने किया था, और दूसरी विकेट जहाँ पर आउट हुए थे शैलू, जो अच्छा चौका लगाया था उसके बाद आउट हुए थे। गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद, बड़ा स्ट्रोक, ये भी वाइड, तो 3 यहाँ पर वाइड, जो निश्चित तौर पर अब गेंदबाज पर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता हुआ। हर्ष गेंदबाजी कर रहे हैं, हर्ष पर जिम्मेदारी होगी, he has to take the responsibility here. They're defending 70, the third over, ये गोल्डन ओवर है। जिस तरह से राजेंद्र जायसवाल जो हमारे दर्शक यहाँ पर मंच पर उपस्थित जो प्रमुख अतिथि है महानुभव, उन्होंने कहा कि इस ओवर में अगर विकेट लेंगे तो 501, चौवा लगेगा तो निश्चित तौर पर 251 और सिक्सर के लिए 501। और ये स्ट्रोक 6 रन के लिए कोई मौका नहीं, कमाल का स्ट्रोक प्रफुल्ल एआर स्पोर्ट्स के लिए। एक बेहतरीन पारी खेलते हुए सामने गेंद को देखा था, परखा था, भापा था, उस गेंद को अच्छी तरह से पढ़ लिया था और 6 रन के लिए 501 धनराशि के इनाम के निश्चित तौर पर हकदार बने हैं जो बल्लेबाज प्रफुल्ल। एलिवेशन अच्छा है, बॉडी बैलेंस अच्छा है, बैकफुट पर जाकर जिस तरह से वो खेल रहे हैं। जनमित्र फाउंडेशन द्वारा यहाँ पर चाय की व्यवस्था की है और चाय पानी और इसके साथ नाश्ता भी आपको फ्री मुफ्त यहाँ पर दिया जाएगा, इसका भी आप लुत्फ उठाइए। और एक अच्छा माहौल क्रिकेट का हम देख रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार हर्ष, सामने प्रफुल्ल, अगली गेंद, अब साइड चेंज किए, अराउंड द विकेट है, या देखेंगे किस तरह से फुलर लेन गेंद थी, इस गेंद को हेलीकॉप्टर घुमाना चाहते थे, थोड़ा लेट हुए उस स्ट्रोक पर। और जब तक कि विकेट कीपर अब रोहित नार्वेकर अपना यहाँ पर अनुभव शेयर करेंगे गेंदबाज के साथ। हर्ष एक युवा गेंदबाज है, इस तरह से रबर बॉल की जब आप क्रिकेट खेलते हो तो आपको निश्चित तौर पर पिच को भी आपको समझना होगा, बल्लेबाज के स्टांस को समझना होगा, फुटवर्क क्या है, किस तरह की उनकी एक स्ट्रेंथ है, उस आधार पर गेंदबाजी की जरूरत। राउंड द विकेट, स्लोअर 1 ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, कुछ अलग करना चाहते थे और एक वाइड, अतिरिक्त रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 37 रन, 70 रन डिफेंड करने इस ओवर में। जिस तरह से राजेंद्र जायसवाल डॉक्टर जी ने कहा है कि ये गोल्डन ओवर है, इस ओवर में अगर सिक्सर आएगा तो 501, हर एक विकेट के लिए 501, और अगर चौका अगर कोई बल्लेबाज जड़ लेता है तो निश्चित तौर पर 251 रन निश्चित तौर पर धनराशि का इनाम उन्हें मिलेगा। गेंदबाजी के लिए तैयार, अराउंड द विकेट, मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी नहीं वहां पर, लेकिन खाली क्षेत्र में जब तक कि वहां पर रोहित जाएंगे, 1 रन तो पूरा किया है, 1 रन से संतुष्ट, और 1 रन के साथ जब तक कि जाएंगे, ये देखिए मेरी नजर, लेकिन यहां पर आंखों आंखों में इशारा, पता ही नहीं चला रोहित को गेंद कहां पर, ढूंढते रहे वहां पर, लेकिन उस समय यहां पर जिस तरह से आंखों से चूरमा जिस तरह से चुरा लेते, उस तरह से यहां पर एक रन के साथ दूसरा रन भी जिस तेजी से यहां पर पूरा किया है, और 2 रन के साथ अब रन संख्या 39, 39 रन 40 के करीब ये टीम पहुंचती हुई। तीसरा ओवर बहुत ही महंगा साबित होता हुआ, अब तक जिस तरह से 2 ओवर में 27 रन बने थे और उसके बाद अब तक 12 रन बने हैं, तो गेंदें हो चुकी है अब तक इस ओवर की अगर देखा जाए 3। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक है, खिलाड़ी बहुत ही दूर है, जब तक कि ऋतुराज वहां पर डीप कवर से पहुंचेंगे 1 रन मुकम्मल, और दूसरे रन के लिए यहां पर पहुंचते हुए 2 रन मुकम्मल होते हुए 2 रन का इजाफा, रन संख्या 41 रन बनाने के बाद अब एक कॉन्फिडेंस में नजर आती हुई है, और एक अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच। एक अच्छी बात क्या है कि साझेदारी पनपती हुई और अच्छी गेंदों पर यहां पर प्रहार कर रहे हैं, खराब गेंद को छोड़ रहे हैं, जिस तरह से वाइड गेंदें हुई और बल्लेबाज का एक कॉन्फिडेंस बढ़ रहा है यहां पर। राउंड द विकेट, अगली गेंद करने के लिए तैयार हर्ष, फिर एक बार वही स्ट्रोक, इनके रडार में गेंद मिलती है तो बाहर फेंकते हैं, सड़क पे कड़क, 6 रन और एक 501 धनराशि का इनाम प्रफुल्ल के लिए। और पप्पू ने यहां पर कमाल की बल्लेबाजी का अपना एक दमखम दिखाया, रन संख्या 47। हर्ष अभी भी अपनी गेंद का टप्पा को यहां पर सही करना होगा, और एक और पिच गेंद सामने, लेकिन वाइड लॉन्ग ऑफ के ऊपर से और एक बेहतरीन दंदनाता सनसनाता छक्का, 6 रन, अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक। The team AR Sports, Shiva Milam back in the game. What a golden stroke by batsman Prafull, is on fire.
3 सिक्सर और 501 501 501 ये धनराशि का इनाम डॉक्टर राजेंद्र जायसवाल जिनके माध्यम से निश्चित तौर पर मिलेगा। पूरी तरह से इस मैच में कमबैक करने वाली गेंदबाजी नहीं बल्लेबाजी, और रन संख्या अब 53 53 रन। इक्वेशन अब चेंज होता हुआ 17 रन अब जीतने के लिए जरूरत। मैंने कहा था कि रबर बॉल में कुछ नहीं कहा जाता है, ये क्रिकेट का खेल है जहां प्रेडिक्शन फेल है, और यही एक अलग हम देख रहे हैं जिस तरह गेंद और बल्ले के बीच संघर्षपूर्ण मुकाबला जारी है। कौन बनेगा विजेता? 18 गेंदे 12 गेंदे बाकी है, और 12 गेंदों में अब डिफेंड करने 17 प्रणय को लेकर आए, फिर एक बार अटैक पर सेकेंड स्पेल में गेंदबाजी करेंगे। पहली गेंद शॉट ऑन पुल पावरफुल आउट ऑफ द पार्क, अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन। मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के एक कमाल के स्टार खिलाड़ी जब बल्लेबाजी कर रहे थे तो उनके सामने थॉमस थे, लेकिन थॉमस संयम शांत थे, लेकिन बल्लेबाजी की थी वही सुयोग अपना, वही दमखम, वही क्लास दिखाते हुए पहली गेंद 6 रन के लिए, रन संख्या 59। अब यहां पर मौका बनाया या नहीं, खिलाड़ी गीतेश आएंगे, सेफ एंड गॉन। एक तेरी एक मेरी, टिट फॉर टैक्ट। अगर बड़ा स्ट्रोक लगाए तो निश्चित तौर पर मैं भी यहां पर गेंदबाजी करके यहां निश्चित तौर पर विकेट लेने वाला हूं। और अब यहां पर अब कहानी में ट्विस्ट, 12 में 17 रन थे, अब 10 गेंदे और जीतने के लिए 11 रन। मैच स्टील अगर देखा जाए तो इस मैच में अभी भी कुछ अलग रंग हो सकता है, और प्रणय को बल्लेबाजी के लिए अब जिस तरह से रियाज आए, एयर स्पोर्ट्स के प्रोपराइटर है, मालिक है एयर स्पोर्ट्स की, अच्छे अच्छे बल्ले के साथ हमेशा बल्लेबाज खेलते हैं, और वो अब बल्लेबाजी के लिए आए स्वयं कप्तान। 10 गेंदों में 11 रन बनाने हैं, अच्छी गेंदे करने की जरूरत। विनायक अर्जुन जी आपका भी हार्दिक स्वागत, जो दर्शक हमारे दोस्त यहाँ पर आए हैं। और आने वाले कुछ दिनों के बाद यहाँ पर हम देखेंगे उत्तर मुंबई का क्रिकेट, MHB के मैदान पर भी हम देखने वाले हैं स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 6 अगस्त और 7 अगस्त शनिवार और रविवार, इन 2 दिन। रन संख्या 59। अब जीतने के लिए रनों की दरकार, 10 गेंदे 11 रन। राउंड द विकेट, प्रणय की अगली गेंद, राइट हैंड बल्लेबाज रियाज के लिए बल्ला, जिस तरह से घूमा था पूरी तरह से तैयार नहीं थे उस स्ट्रोक के लिए। 1 रन डिक्लेयर में, 9 गेंदे 10 रन। कश्मकश कांटे की टक्कर है, लेकिन अगर अच्छी गेंदबाजी करेंगे डॉट गेंदे आएगी, बिंदी वाली गेंदे की जरूरत, यहाँ पर विकेट लेंगे। और प्रफुल्ल जो बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर नंबर 17 खतरा बनकर आया है यहाँ पर, जिस तरह से गोल्डन ओवर में 3 सिक्सर लगाए थे और वहां से मैच का रुख बदला था। राउंड द विकेट, पटकी हुई गेंद, जल्दी बल्ला नीचे लेकर आए थे, इस पुल के लिए गए थे बल्लेबाज रियाज। 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर हर्ष का थ्रो आएगा, 2 रन के लिए दौड़ पड़े, 2 रन पूरे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, डेंजर एंड पर दौड़ने वाले थे, और इन 2 रनों के साथ अब 8 गेंदे 8 रन की जरूरत। रन संख्या, स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 62। पहला मुकाबला AR स्पोर्ट्स शिवम 11 बनाम अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11। हालांकि अच्छी शुरुआत की थी। और रबर बॉल क्रिकेट की अगर बात की जाए तो जैसे दूसरा तीसरा ओवर जो पहले इनिंग का था, जहां पर जो गेंदें डॉट हुई थी, बिंदी वाली गेंदें, वहां पर से लग रहा था कि शायद होगा कुछ, लेकिन रन संख्या थी, 70 रन थे स्कोर बोर्ड पर, वहां से आपको अच्छी गेंदबाजी करनी थी, लेकिन एक और अलग। और फिर एक बार मौका मिलेगा, सौरभ सिंह आएंगे, एक हाथ लेकर आए थे आगे, और एक महत्वपूर्ण विकेट रियाज मिलने वाला था, लेकिन जीवनदान यहाँ पर लाइफ जीवनदान मिला, और 1 रन अर्जित करते हुए रन संख्या इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 63 रन। 63 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स। बैक टू द पैवेलियन, द फर्स्ट बैट्समैन गॉट आउट, run out in the form of run out, Darshan Singh for Goda. Then second one is Shailesh, and third one is was जिस तरह से वो बल्लेबाज थे, जो सुयोग, जिन्होंने अच्छी पारी वहां पर खेली थी और अच्छा सहयोग वहां पर दिया था सुयोग ने। आखिरी गेंद लेकर गेंदबाजी के लिए तैयार प्रणय, अगली गेंद, और वही स्ट्रोक, लेकिन अब ललचाया था खिलाड़ी, वहां पर आएंगे ऋतुराज, आउट। अब 6 गेंदे 7 रन की जरूरत। कहानी में ट्विस्ट, cricket is the game of uncertainty, we cannot say from here which team will be go through the next round,
whether it's Jay Sports Siddheshwar 11 or AR Sports Shivam 11. The next batsman स्वप्नील कोळी, मॅन फ्रॉम मड नवानगर हे खिलाडी आहे. तर 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. प्रफुल्ल बाद झालेला, मात्र प्रफुल्लला जी जबाबदारी दिली होती एखाद्या डावखुऱ्या बॅट्समनला ती जबाबदारी पूर्ण केली. श्वास चित्रपट बनवणारे मोहन परब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं हार्दिक स्वागत. श्वास चित्रपट चे या ठिकाणी निर्माता मोहनजी परब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांच्याकडनं जे 3 पारितोषिक आपण जी पाहिली की त्या ओव्हरमध्ये त्यांनी सांगितलं की एक ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये जर एका गोलंदाजाने जर विकेट घेतली त्याला 501 विकेटसाठी, षटकारासाठी 501 आणि चौकारासाठी 251. So all these prizes as far as the batting is concerned, 3 sixes had been hit by batsman प्रफुल्ल. अतिशय चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन केलं. एक खूप चांगली सुरुवात, विश्वासपूर्वक. पहिला चेंडू बघा जर आपण पाहिला तर खेळला तो शॉर्ट चेंडू होता, तो मिळाला, टायमिंग झाला. मात्र त्यानंतर 2 चेंडू मिळाले जे त्याला समोर मिळाले ओव्हर पिच, आणि निश्चितच जे षटकारासाठी गेले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित. 6 बॉल 7 धावांची गरज. एका बाजूला रोहित आहे, दुसऱ्या बाजूला कर्णधार AR स्पोर्ट्सचा रियाज. पाटील 11 दैसर बॉईज. आपण लक्षात घ्या, आपण टॉस जिंकलेला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. TW डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी, आपणाला देखील विनंती करेन की लवकरात लवकर मॅच संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रोहित. बघूया रोहित या स्पर्धेमधील एक अप्रतिम षटक हाताळतोय का. राऊंड द विकेट. पहिला चेंडू रियाजसाठी. पहिला चेंडू शरीरावरती प्रहार केला जातोय. टिपिकल मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला अंधाधुंदी म्हणतात त्या पद्धतीने थोडेसे डोळे बंद केले होते, मागे गेला होता. स्ट्रोकला दिशा द्यायची होती त्याला स्क्वेअर लेगला, मात्र जी अपेक्षित जो टप्पा होता उसळी होती. अनइवन बाउंड ज्या पद्धतीने आउटफील्डला आपण पाहिलं तर खूप आउटफील्ड चांगली आहे. खूप चांगल्या प्रकारे मैदानाची व्यवस्था सांभाळलेली आहे. नरेश सावंत, महेंद्रदादा, बबनदादा गुरव, सिद्धेश्वर बॉईची पूर्ण टीम, राम सावंत यांनी जर आपण पाहिलं बॉलिंग जे आहे त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे पूर्ण मैदानामध्ये सिद्धेश्वर बॉईज आणि बबनदादा गुरव यांची संपूर्ण टीम यांनी केलेलं योगदान. त्यामुळे खूप छान बघा आउटफील्ड बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते. कलेक्ट करण्यासाठी पुढचा चेंडू अतिशय चांगला चकून जातोय. डॉट होऊ शकला असता. यष्टीरक्षकाला फलंदाजाला चकून बायच्या रूपामध्ये 1 धाव. 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. 4 चेंडू, धावांची गरज आता आहे 5. 4 गेंदे 5 रन की जरूरत. 4 balls 5 to win. रोहित को इस मैच को जिताने के लिए अपना पूरा दमखम यहाँ पर दिखाना होगा. आणि नक्कीच त्या पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर निश्चित या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. बघूया AR स्पोर्ट्स कर्णधार स्वतः या ठिकाणी बॅटिंगला आहे, स्ट्राईकला आहे. जो फलंदाज आपण पाहतोय रियाज, नॉन स्ट्राईकला स्वप्नील कोळी. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजी करणारी रोहित. एका बाजूला अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 यांना डिफेंड करायचे आहेत, तर जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 4 चेंडू 5 धावांची गरज. पुढचा चेंडू रियाजसाठी. टप्प्याचा चेंडू, हा देखील चेंडू शॉट ऑन पूल, मात्र ज्या पद्धतीने टप्पा अपेक्षित होता तो मात्र मिळाला नाही आणि स्वतः विकेट फेकतो का बघूया. आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आहे का बघूया. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचा इशारा येतोय. खेळाडू आउट. 1 धाव. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 4 धावांची गरज. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. पुन्हा एकदा ब्लड प्रेशर हाय करणारा हा सामना पाहायला मिळतोय. थोडीशी पावसाने देखील उसंत घेतलेली आहे. थोडीशी आपल्याला बऱ्यापैकी कोवळं होऊन पाहायला मिळते, मात्र थंडगार हवा देखील आहे. आणि याच वातावरणामध्ये रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं. रेनी क्रिकेट जर आपण वर्षभर क्रिकेट जर पाहिलं तर मुंबईचं क्रिकेट हे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर टेनिस क्रिकेट असेल, त्यानंतर अपन रबर बॉल्स पावसाळी क्रिकेट पाहतोय. हेमंत मेहता जी, आपका भी हार्दिक स्वागत. इस प्रतियोगिता में जिस तरह से टीमें खेल रही है, और हेमंत मेहता जी इनका यहाँ पर शुभ आगमन हो चुका है. आपका भी हार्दिक स्वागत. हम देख रहे हैं नॉर्थ स्टार चषक 2022
आज इस प्रतियोगिता क्रिकेट टूर्नामेंट का पहला दिन और सम्माननीय उत्तर मुंबई खासदार गोपाल शेट्टी साहब जिनके कर कमलों द्वारा इस प्रतियोगिता और क्रिकेट टूर्नामेंट की रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट की शुरुआत हुई। 3 गेंदे अब बाकी है, 4 रन, 3 चेंडू, 4 धावांची गरज। रोहित गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकला सचिन कनोजिया, डावखुरा बॅट्समन स्वप्नील, सचिन कनोजिया, नॉन स्ट्राईकला स्वप्नील कोळी, स्ट्राईकला सचिन कनोजिया ज्याने चांगली गोलंदाजी केली होती। स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला स्वप्नील। कारण क्रॉस केल्यानंतर आपलं जे आपण नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाजच स्ट्राईक घेणार आहे। 3 बॉल 4 धावांची गरज, पुढचा चेंडू आणि या चेंडूला उंच टोलवण्यासाठी गेले होते, फटका तितकासा प्रॉपर पाहायला मिळू शकला नाही। 1 धाव, 2 बॉल 3 धावा। आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये काही वेगळं घडतंय का पाहूया। कंपल्सरी चेस असल्यामुळे 2 बॉल मध्ये 3 करावेच लागेल। हा निर्णायक चेंडू असणार आहे, या चेंडूवर सर्व काही अवलंबून असणार आहे। अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 की AR स्पोर्ट्स कांदिवली पश्चिम सप्ताह मैदान या ठिकाणी हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहोत। या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला अतिशय अटीतटीचा चुरशीचा रोमहर्षक सामना। 2 बॉल 3 धावांची गरज। रोहित ओव्हर द विकेट, स्ट्राईकला स्वप्नील, विकेट आहे, पूल केलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो, एकदा पूर्ण करते, 2 धावांसाठी परत जोपर्यंत चेंडू फेक येते 2 धावा पूर्ण होत आहेत। आणि आता 1 बॉल 1 कंपल्सरी चेस आहे, काही घडू शकतं बघा। प्रेक्षक वर्ग जे उभे होते ते आता बसलेत, जे बसलेत ते उभे राहिलेले आहेत, जे उभे होते ते चालू लागलेले आहेत, कारण त्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागलेली आहे। एका बॉल मध्ये 1 धावेची गरज, काय घडतंय काय बिघडतंय बघूया। आणि खेळाडू या ठिकाणी आपण पाहत आहोत यांची देखील हृदयाची धडधड वाढलेली असणार। सर्व जे काय अवलंबून असेल ते गोलंदाजांवर, आणि तो गोलंदाज रोहित वर जबाबदारी असेल। रोहितला आपल्या संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी करावी लागेल। आणि 1 बॉल 1 जर डिफेंड झाला तर अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर, 1 बॉल 1 जिंकले तर निश्चित AR स्पोर्ट्स, काही घडू शकतं। चला 1 बॉल 1 धावेची गरज, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। एक जबरदस्त मॅच, या स्पर्धेतला पहिला सामना अतिशय अटीतटीचा पाहायला मिळतोय आणि एका चेंडू मध्ये 1 धावेची गरज। 1 बॉल 1 रन टू विन। लेट्स सी वेदर इज अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 or AR स्पोर्ट्स शिवम 11 on the player really close to defend that 1 run. रोहित नार्वेकर, प्रणय, ग्लेन, सलमान, ऋतुराज, राहुल गेंदबाजी के लिए रोहित तैयार। ओहो, रनआउटची संधी होऊ शकली असती। बॉल जर कलेक्ट केला असता तर निश्चितपणे पहिल्या किंवा सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल हातात मिळणं गरजेचं होतं आणि रनआउट होऊ शकले असते। मात्र AR स्पोर्ट्स अजय 11 संघाचा पराभव केला। स्पोर्ट्स होऊ शकले असते, मात्र स्वप्नील थोडा मागे होता, काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं। आणि आता